श्री स्वामी समर्थ। हिंदू नववर्ष गुढीपाडवा 30 मार्चला गुढीपाडवा हा सण आपण साजरा करत आहोत। 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा पाडव्याचा सण। काही छोटे उपाय जे आपल्या आयुष्यातील वर्षभरात बदल करतील आणि त्याचबरोबर काही दृढ संकल्प या दिवशी आपण जर केले तर नक्कीच आपल्याला यश प्राप्ती धनसंपदा सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। काय आहे हे उपाय बघूयात। या दिवशी आपण दरवर्षीप्रमाणेच गुढी उभारावी, त्याचबरोबर मारुती मंदिरामध्ये जावं, चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा, 7 प्रदक्षिणा कराव्या, तसेच पिवळी मोहरी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाजूला ही टाकावी। तसेच तांदळाचे दान या दिवशी जर आपण केले तर विशेष फलदायी आहे। वाटीभर तांदूळ हे आपण कुमारिकेला या दिवशी दिले तर नक्कीच फायदा होणार आहे। घरात गंगाजल शिंपडून गोमित्र आपण जर शिंपडलं तर नकारात्मक ऊर्जा कमी होईल। 7 कवड्या याची पूजा करायची, पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ते बांधायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची। या दिवशी हाही कवड्यांचा उपाय अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तसेच 11 कवड्या तुरटी आणि कापूर हा जर पिवळ्या कपड्यात घराच्या आतील बाजूस आपण बांधून ठेवला तर लक्ष्मी प्राप्तीसाठी निश्चितच फलदायी होईल। या दिवशी काही छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण घरी आणल्या तर आपल्याला अनेक फायदे होणार आहेत। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी जर आपण मोती शंख घरात आणला आणि त्याची विधिवत पूजा केली तर लक्ष्मीला प्रिय अशा शंखाची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्ती होणार आहे। तसेच लघु नारळ आपण या दिवशी घरी आणलं आणि त्याची पूजा केली तर तेही संपत्ती वर्धक असणार आहे। मी जी पोटली आपल्याला दिलेली आहे त्या पोटलीमध्ये ह्या दोन्हीही वस्तू आपल्याला मिळतील तर त्या दिवशी त्याची पूजा करायची, पूर्ण पोटलीची पूजा करायची आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची। तसेच आपल्याला आपले स्वप्न पूर्ण व्हावे असे वाटत असेल, सर्व प्रकारचे ऐहिक सुख मिळावे असे वाटत असेल तर आपल्या घरामध्ये भरीव असा हत्ती म्हणजे धातूचा हत्ती, जसं तांबे, पितळ, चांदी याचा हत्ती आणून आपण जर देवघरामध्ये ठेवला आणि त्याची पूजा केली तेही या दिवशी चालणार आहे। त्याचबरोबर आपण या दिवशी कासव आणायचे आहे। तांबे, पितळ किंवा चांदीमधलं कासव आपण जर देवघरात ठेवलं तर त्याची पूजा केली तर तेही लक्ष्मी वर्धक असणार आहे, लक्ष्मी चिरकाळ टिकणारं असं असणार आहे। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी श्रीयंत्र घरी आणता आलं तर नक्की आणा आणि श्रीयंत्राची विधिवत पूजा करा आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करा। या दिवशी व्यंकटेश स्तोत्र, देवी अथर्वशीर्ष, त्याचबरोबर ओम श्रीम नमः या मंत्राचा जर आपण जप केला तर नक्कीच फायदा होईल। उपाय छोटे आहे। त्याचबरोबर तुळशीचं रोप हे या दिवशी आणायचं आहे घरी, कारण की तुळशीचं रोप हे नकारात्मक ऊर्जा कमी करतं आणि ज्यांच्या घरी ऑलरेडी असेल त्यांनी या दिवशी पूजा करायची आहे। उपाय छोटे आहे, नक्की उपाय करा। डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनगा वासुरीचं सेंटर, नाशिक।